नमस्कार. रथसप्तमीच्या दिवशी एका पाटावर 7 घोड्यांचा रथ काढून त्यावर सूर्याची प्रतिमा काढून पूजा केली जाते. हे अत्यंत महत्त्वाचे या दिवशी असते. त्यासोबतच तुम्हाला अजून एक महत्त्वाचे काम करायचे आहे. उद्या आहे वार रविवार आणि उद्या आहे रथसप्तमी. अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू. धनधान्य, संपत्ती, पैसा कधीही कमी पडणार नाही. अन्नपूर्णा देवी व लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम नांदणार आहे. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे, उद्या कोणत्या वेळेत करायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम घृणी सूर्याय नमः, ओम अन्नपूर्णा देवी माते नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. रथसप्तमी हा दिवस सूर्याच्या उपासनेचा खास दिवस आहे. या दिवसाचे व्रत म्हणूनही अनेक विशेष महत्त्व आहे. या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. आदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस म्हणजे रथसप्तमी असे देखील मानले जाते. तर रथसप्तमीचे विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी तुम्हाला सप्तधान्यांची पूजा देखील करायची आहे. धनधान्य संपदा यांनी प्राप्त होत असते. तर सप्तधान्य कोणतेही घ्या, गहू, ज्वारी, बाजरी किंवा कोणत्याही डाळी तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे पूजन तुम्हाला करायचे आहे. असे केल्याने अन्नपूर्णा देवीचे देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील. धनधान्याला बरकत राहणार आहे, कधीही कमी पडणार नाही. माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास करतात. दररोज सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याची पूजा करतात. असे काही ठिकाणी आहे. उपासना देखील करतात. रथसप्तमीपर्यंत हा उपवास केला जातो आणि रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळस वृंदावनाजवळ रांगोळी काढली जाते. त्यावर एका पाटावर 7 घोड्यांचा रथ काढून त्यावर सूर्याची प्रतिमा काढून त्याची हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा केली जाते. सूर्याला तांबडे गंध, तांबडी फुले अर्पित केले जातात. नैवेद्यासाठी खीर केली जाते आणि अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यामध्ये दूध घालून ते दूध उतू जाईपर्यंत उकळण्यात येते. तर अत्यंत महत्त्वाची ही विधी उद्या केली जाते. यामुळे साक्षात सूर्यदेवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. तर प्रत्येकाने करावे. तत्पूर्वी तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य देखील अर्पण करायचे आहे. तर सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीही चालेल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. तर सविस्तर व्हिडिओ माझ्या मोनिका कुलकर्णी या चॅनलवर आहे, यावर जाऊन तुम्ही नक्की बघा. तर त्यानंतर तुम्हाला विधिवत तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. सूर्यदेवताला तीळ मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यायचा आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही उद्या कधी करू शकता, तर दिवसभरामध्ये कधीही, जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, तुमचे कोणतेही काम पूर्ण होत नसेल किंवा सतत काही ना काही समस्या किंवा घरामध्ये बरकत नसेल, धनधान्य संपत्ती नसेल किंवा पैसा खूप कष्ट आणि मेहनत करूनही पैसा हवा तेवढा येत नसेल, आला तो ते टिकत नसेल, अशा अनेक समस्या असतील, तर या सर्व दूर होण्यासाठी आजचा हा उपाय फार महत्त्वाचा आहे. कारण सूर्यदेवता आहे प्रकाशाचे, तेजाचे प्रतीक आहे आणि तुमच्या आयुष्यातील देखील सकारात्मक प्रभाव व्हावा, तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर व्हावी, यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अन्नपूर्णा देवीचे जर तुमच्या घरावर आशीर्वाद राहिले तर कायम तुमच्या घरामध्ये धनधान्य संपदा ही राहणार आहे आणि त्यामुळे घरात बरकत देखील कायम राहणार आहे. माता लक्ष्मीचे देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील. उद्या योगायोगाने वार रविवार आहे आणि रथसप्तमी हा दिवस आहे आणि दोन्हीही दिवस देवा सूर्यासाठी समर्पित आहे. म्हणजेच काय, तर सूर्यदेवतांचा वार रविवार आणि रथसप्तमी देखील सूर्याशी संबंधित तिथी असल्यामुळे दुय्यम योग निर्माण झालेला असल्यामुळे तुम्ही या दिवशी कोणतेही उपाय केले तर ते 100% फलदायी ठरत असतात. तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवताला जल अर्पण करायचे आहे. अर्घ्य अर्पण करत असताना त्या तांब्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुले टाकायचे आहेत व अर्घ्य द्यायचे आहेत. त्यामुळे थोडे तीळ देखील टाकायचे आहेत व त्यानंतर देवांची विधिवत पूजा करून हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या तुम्ही विधिवत पूजा करून दूध उतू घालत असता, तर त्याआधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही शक्यतो 12 वाजेच्या आतच करायचा आहे किंवा तुम्हाला नाही शक्य झालं दिवसभरात केलं तरी चालेल, परंतु 12 वाजेच्या आतच करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एका प्लेटमध्ये सप्तधान्य घ्यायचे आहे. त्याआधी देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. एका प्लेटमध्ये सप्तधान्य म्हणजेच कोणत्याही डाळी घेऊ शकता किंवा गहू, ज्वारी, बाजरी असे थोडेसे घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला तिळाचा वापर आवर्जून करायचा आहे. पांढरे तीळ आणि तांदूळ देखील घ्यायचे आहेत, कारण तांदूळ हे अन्नपूर्णा देवीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
तांदूळ हे देवीला अत्यंत प्रिय आहेत, म्हणून तुम्हाला तांदूळ हे घ्यायचेच आहेत. त्यानंतर हे सर्व धान्य एका प्लेटमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती तुम्ही देवघरासमोर बसायची आहे आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती समोर ठेवायची आहे. ताम्हण घ्यायचं आहे, ताम्हणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्तीही ठेवायची आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, परत पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम अन्नपूर्णा देव्ये नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळेला जप करायचा आहे. त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधील 4 बिंदू 2 कडाच्या लाईन पूर्ण काढायच्या आहेत व त्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्तीही ठेवायची आहे. त्यानंतर जे सप्तधान्य घेतलेलं आहे ते आपल्या उजव्या हाताच्या 5ही बोटाने आणि अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरती ते वाहायचे आहे. वाहत असताना ओम अन्नपूर्णा देव्ये नमः, ओम अन्नपूर्णा देव्ये नमः या मंत्राचे पठण करायचे आहे किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण करायचे आहे. हे सप्तधान्य इतके अर्पण करायचे आहे की अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येईल इतपत अर्पण करायचे आहे. त्यानंतर अन्नपूर्णा देवीला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर जी तुम्ही वाटीमध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे ती वाटी सहित उचलायची आहे आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायची आहे. तिथे तुम्हाला गॅसजवळ एक स्वस्तिक काढायचे आहे. कुंकवाने काढा किंवा हळदीने काढले तरीही चालेल. संपूर्ण स्वस्तिक काढायचं आहे. मधले 4 बिंदू 2 कडाच्या लाईन आवर्जून काढायच्या आहेत व त्यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. ते नसेल तर पूजेमध्ये जे तेल तूप वापरतात ते टाकले तरीही चालेल. त्यानंतर त्या वातीला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे व तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. गॅसच्या जवळ नाही ठेवायचा, साईडला थोडा ठेवला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला ती मूर्ती तिथे स्वस्तिकवर ठेवायची आहे. गॅस शेगडीची देखील तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. मूर्तीला, त्या स्वस्तिकला आणि गॅस शेगडीला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहायचे आहेत. नमस्कार करायचा आहे आणि ओम अन्नपूर्णा देव्ये नमः या मंत्राचा तिथे देखील तुम्हाला जप करायचाच आहे. कमीत कमी 11 वेळेला केला तरीही चालेल किंवा 1 वेळेला अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण केले तरीही चालेल. घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता होऊ नये, घरामध्ये कायम बरकत राहावी, दरिद्रता दूर निघून जावी, अलक्ष्मी घराच्या बाहेर जावी, घरामध्ये धनधान्य, संपत्ती, पैसा कायम टिकून राहावा यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. जे काही स्वयंपाक घरातील अन्नपूर्णा बनवते तिच्या हातचे अन्न गोड लागावे व तुझा आशीर्वाद कायम तिच्यावर व सदैव संपूर्ण कुटुंबावर राहावा यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुम्ही असे नक्की करून पहा. साक्षात अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाही. आणि त्यानंतर तुम्हाला दूध उतू घालायचं आहे. शक्यतो तुम्हाला दूध उतू घालताना ते भांडं असं वाकडं ठेवायचं आहे जेणेकरून ते दूध उत्तर दिशेला उतू जाईल. उत्तर ही दिशा कुबेर देवतांची, माता लक्ष्मीची दिशा मानली जाते, म्हणून या दिशेला दूध उतू गेल्यास तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे अखंड आशीर्वाद कायम राहतात आणि असे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासोबतच पूर्व दिशेला जरी दूध उतू गेले तरीही चालतील. ते देखील अत्यंत शुभ आहे, कारण सूर्यदेवताची दिशा ही पूर्व दिशा आहे आणि तिकडल्या दिशेला जरी दूध उतू गेले तरीही उत्तम ठरेल. जेव्हा तुम्ही दूध उतू घालता त्यावेळेला त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ, थोडेसे केशर टाकायचे आहे आणि थोडी साखर देखील टाकायची आहे आणि याचा नैवेद्य सूर्यदेवताला, अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचा आहे. त्यानंतर प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करायचे आहे. अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे, जी आपण स्वयंपाकघरामध्ये ठेवलेली आहे, ती दिवसभर तशीच ठेवायची आहे. ठेवताना मूर्तीचं तोंड हे पूर्व पश्चिमच असावं याची काळजी घ्यावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर सप्तधान्य जे त्या वाटीमध्ये आहे ते एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहे. त्याची पोटली करायची आहे आणि ही पोटली तुमच्या घरातील धान्य जिथे ठेवता तिथे ठेवायचे आहे. ज्या ठिकाणी तुम्ही गहू वगैरे ठेवता किंवा मग ज्या ठिकाणी तांदूळ ठेवता तिथे तर आवर्जून ठेवावी. तांदूळाच्या डब्यामध्ये ठेवल्याने साक्षात माता अन्नपूर्णेचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदूळामध्ये ठेवून ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. छोट्याशा तामणामध्ये तांदूळ घेऊन किंवा वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही देवघरामध्ये ठेवून द्या. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून नमस्कार करा. या प्रकारे हा उपाय नक्की करा. खूप प्रभावशाली उपाय आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.